तर शेतकरी मित्रांनो, विघ्नार्थ ऐकण्यामध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघत आहात रोटरीवीडर. तर हा रोटरीवीडरचा उपयोग होतो अद्रक, हळद, आणि ऊस या पिकांना माती लावण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, हा जो रोटर आहे आपला पूर्ण हेवी बनावटीत आपण याला बनवलेला आहे. तर याचं वजन जे येतं तर 450 किलोपर्यंत वजन येतं. त्याच्यानंतर याच्यात आपण जे कलरिंग वगैरे करतो तर ते स्प्रे पेंट न करता आपण याला पावडर कोटिंग कलर करतो, जेणेकरून कलर जो आहे तर आपला आयुष्य त्याचं वाढतं आणि वर्षानुवर्ष जसं आहे तसंच फिनिशिंगमध्ये टिकून असतो, गंज वगैरे पकडत नाही. त्याच्यानंतर आपण याचे जे नट बोल्ट वापरले तर सगळे झिंक कोटेड नट बोल्ट वापरले. त्याच्यामुळे नट बोल्ट कुठल्याही प्रकारचे गंज वगैरे पकडणार नाही आणि वर्षानुवर्ष तुम्ही कधीही खोला नट जसा आहे तसाच असणार. कुठल्याही प्रकारचा नट असो आपण पूर्ण झिंक कोटेड नट वापरतो, जेणेकरून नट गंज वगैरे पकडत नाही आणि खोलण्यास आपल्याला कधी अडचण येत नाही. त्याच्यानंतर आपला जो रोटर आहे तर रोटरमध्ये आपण 9 इंचाचे ब्लेड वापरलेले आहे. 9 इंचाच्या ब्लेडमुळे आपली जमीन व्यवस्थित प्रकारे खोलपर्यंत चांगली भुसभुशीत पोकळ करतं आणि माती लावतं. ब्लेड आपले हेवी असल्यामुळे ब्लेड तुटत नाही आणि ब्लेडला जो बेंड आहे तर त्याच्यामुळे माती चांगली फेकतं, भर एकदम व्यवस्थित लागते. त्याच्यानंतर आपण जे तर रोटरला क्रॉसमध्ये सपोर्ट दिले, जेणेकरून रोटर तुटू नये, ब्रेक वगैरे होऊ नये. व्हायब्रेशनवरती चालणारी गोष्ट आहे. रोटर कुठल्याही प्रकारचा असतो तर तो व्हायब्रेशनवरती चालतो. तर आपण त्याच्यासाठी याच्यात सोल्युशन काढले, क्रॉसमध्ये सपोर्ट वगैरे दिले. त्याच्यानंतर आपण पाठीमागं बॅलेन्सिंग व्हील दिले. या बॅलेन्सिंग व्हीलचा फायदा असा होतो की ज्यावेळेला तुम्हाला जमिनीची लेवल मॅनेज करायची, जमिनीत जास्त खोलवरती रोटर घालायचा नाही, तर या बॅलेन्सिंग व्हीलनुसार तुम्ही त्याला वर तरंगू शकता, खाली सोडू शकता तुमच्या लेवलनुसार. त्याच्यानंतर आपण याला समोरच्या बाजूनी जी दोन्ही ब्लेडच्या मधील जागा आहे तर ती कोरण्यासाठी जी तशी शिल्लक राहते त्यासाठी आपण याला समोरून फन दिला आहे, जेणेकरून त्याच्यामुळे दोन्ही ब्लेडच्या मधली जागा आहे ती फणाने पूर्ण पोकळ होते आणि ती पाठीमागून पुन्हा लेवल होत चालते. त्याच्यानंतर आपण याला छोट्या मोठ्या ट्रॅक्टर जोडण्यासाठी आपण इथं मोठ्या ट्रॅक्टर जोडण्यासाठी वरचं जे होल आहे तर ते मोठं दिलं आहे आणि खालचे 2 होल छोट्या ट्रॅक्टरसाठी छोटे दिले. त्याच्यानंतर आपण इथं टॉपलिंग जोडण्यासाठी पण मोठ्या ट्रॅक्टरसाठी एक मोठं होल दिलं आहे आणि छोट्या ट्रॅक्टरसाठी 2 छोटे होल दिले. असं आपण पूर्ण हेवीमध्ये बनवलेलं आहे पावडर कोटिंग. त्याच्यानंतर आपण याला डबल बेरिंग हाऊसिंग दिली. आतल्या बाजूने जी बेरिंग असते तशीच बेरिंग आपण बाहेरच्याही बाजून दिली. त्याच्यामुळे बेरिंग वगैरे जाणे आणि मेन म्हणजे ऑइल सील जाणे ही प्रॉब्लेम आपण पूर्ण झिरो केला आहे. त्याच्यामुळे आपल्या रोटरमध्ये ऑइल सील जाणे, बेरिंग जाणे हा प्रकार नसतो. त्याच्यानंतर आपल्या रोटरमध्ये आपण मल्टीस्पीड गिअर बॉक्स वापरला आहे. त्याच्यामुळे आपण 540 RPM असो किंवा 1000 RPM असो, दोन्ही RPMवरती आपण याला सहज ॲडजस्ट करू शकतो आणि स्पीड कमी जास्त करू शकतो. मल्टीस्पीड गिअरबॉक्सचा एकच फायदा होतो की आपल्याला रोटरचा स्पीड मॅनेज करता येतो. त्याच्यानंतर जे तर आपण इथं आता हे जे क्रॉसमध्ये मारलेलं आहे ते याच्यावरती आपण हे व्हायब्रेशन तुटून वगैरे ते होईल म्हणून आपण याला इथे एक पट्टी मारली आणि त्याच्यावरती आपण हे साईडचं ते मारले, त्याच्यामुळे ते तुटणार वगैरे आणि वेल्डिंग खराब होणार. त्याच्यानंतर आपण हे मिजागिरे वगैरे तर पूर्ण नट बोल्टात दिले. नट बोल्टामुळे काय होतं, कुठल्याही पार्टचा मेंटेनन्स करायचा असेल तर आपण तेवढा खोलू शकतो. त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला काही मेंटेनन्स करायचं तर हा पूर्ण पार्ट खोलून आपण याचं आतमध्ये काम करू शकतो. असं पूर्ण खोल फिटिंगचा आपण रोटर बनवलेलं. तर शेतकऱ्यांनो, आपल्याला जर खरेदी करायची असेल तर आजच आपल्या विघ्नहर्ता ॲग्रोशी संपर्क करा आणि आपला रोटर आजच बुक करा.